तमाम महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या शिखर शिंगणापूरची उद्यापासून यात्रा सुरुवात होते. तत्पूर्वी महाराष्ट्रातील अनेक कानाकोपऱ्यातून येणाऱ्या कावडींचं आगमन होतंय. अनेक वर्षांची परंपरा आजही शंभू महादेवाच्या दर्शनासाठी जपली जाते. सासवड पुरंदर भागातून तेल्याभुत्याची कावड शिंगणापूरकडे मार्गस्थ होते. ठिकठिकाणी त्यांचे जल्लोषात स्वागतही केले जाते. सातारा जिल्ह्यातील अंदरोड गावाच्या हद्द ओलांडून ही कावड थेट सोलापूर जिल्ह्यातील कोथळे गावामध्ये प्रवेश करते. तेथून कोथळ्या शेजारी असणारा हा मुंगी घाट, अवघड असा मुंगी घाट महादेवाच्या डोंगर रांगेच्या खुशीतून जाताना दिसत आहे. आणि हा घाट पार करताना खूप मोठी कसरत, परंतु महाद्याधाव असा धावा करत महादेवाच्या दर्शनासाठी ही तेल्याभुत्याची कावड आणि लाखो जणांचा जनसमुदाय शंभू महादेवाच्या दर्शनाकडे जात आहे. अतिशय अवघड घाट असला तरी गुणवरे येथील आढाव बंधूंच्या वतीनं हा वाटाड्याचा मान त्यांना असून ती कावड सर्वात पुढे असते आणि त्यानंतर सर्व कावडी मार्गस्थ होतात आणि शेवटी तेल्याभुत्याची कावड शंभू महादेवाच्या दर्शनाकडे जात असते. हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी उसळलेली आहे. सोलापूर आणि सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीनं हे स्वागत प्रशासनाच्या वतीनं या सर्व भक्तजन व कावडींचे स्वागत करण्यात येत आहे.